नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण 6 अशा कंपन्या पाहून घेणार आहोत की ज्या कंपन्याने नुकताच स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे. तर त्या 6 कंपन्यांचं आज आपण डिटेलमध्ये डिस्कशन करून घेणार आहोत. पण त्याआधी आपण स्टॉक स्प्लिटची कन्सेप्ट म्हणजे स्टॉक स्प्लिट एक्झॅक्ट वर्क कसं काय करते तर ते जाणून घेणार आहोत. तसेच त्या 6 कंपन्यांचं कंपनी फायनान्शियल्स, त्या 6 कंपन्यांनी जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याचा रेशो काय आहे, एक्स डेट काय आहे आणि रेकॉर्ड डेट काय आहे, या सर्वच गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ स्टॉक स्प्लिटची कन्सेप्ट म्हणजे स्टॉक स्प्लिट एक्झॅक्ट वर्क कसं काय करते, त्याचं वर्किंग काय आहे. तर आधी आपण ह्या जाणून घेऊ. तर एखादी पर्टिक्युलर कंपनी स्टॉक स्प्लिट करते का, तर त्या कंपनीला असं वाटतंय की त्या कंपनीचा जो शेअर प्राइस आहे तर तो खूप महागडा झाला असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही पकडू शकताय, जर एखाद्या एक्स वाय झेड कंपनीचा जो शेअर प्राइस आहे तर तो मोर दॅन 1000 रुपीज झाला असेल. समजा 1000 रुपयाच्या आसपास किंवा 1000 रुपयाच्या खूपच जास्त झाला असेल आणि तो रिटेल इन्व्हेस्टर्सला परवडणारा नसेल म्हणजेच अफोर्डेबल नसेल. तर त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये लिक्विडिटी वाढवण्यासाठी म्हणजेच रिटेल इन्व्हेस्टर्सना तो परवडणारा शेअर व्हावं यासाठी कंपनी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केल्यानं म्हणजे स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर काय होते की त्या कंपनीमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सचं म्हणजे प्रवेश असतो तो खूप जास्त वाढतो आणि त्यानं काय होते की लिक्विडिटीसुद्धा वाढते. तर त्यामुळे कंपनी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. तर आता आपण जाणून घेऊ स्टॉक स्प्लिटचं एक्झॅक्ट वर्किंग काय असतं ते. समजा एक्स वाय झेड ही कंपनी आहे आणि त्या कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे आणि त्याचा रेशो आहे 1:10. आणि समजा या एक्स वाय झेड कंपनीचे टोटल तुमच्याकडे 10 शेअर्स असतील. तर आता इथे फेस व्हॅल्यू म्हणून कन्सेप्ट असते. आता पर्टिक्युलर एखादी कंपनी जर त्यांचं जे शेअर्स आहेत तर ते इक्विटीच्या रूपात फॉर्म करते, तर त्या शेअरच्या सर्टिफिकेटवर एखादी व्हॅल्यू कंपनीला मेन्शन करावं लागतं. तर त्या व्हॅल्यूला फेस व्हॅल्यू असे म्हणतात. ही जी फेस व्हॅल्यू आहे तर ती जनरली 10 रुपयांचीच असते आणि ही जी फेस व्हॅल्यू आहे तर ते डिक्लेअर केली जाते त्या कंपनीच्या प्रोमोटर्सद्वारे. प्रोमोटर्स कोण असतात, तर त्या कंपनीचे फाउंडर की ज्यांनी कंपनी फॉर्म केलेली असते ती. तर इथं या एक्झाम्पलमध्ये एक्स वाय झेड या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा रेशो आहे 1:10. म्हणजेच इथं काय होईल की कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचं विभाजन 10 शेअरमध्ये होऊन जाईल. इथं मी मेन्शन केलेलं आहे बिफोर स्प्लिट आणि आफ्टर स्प्लिट. बिफोर स्प्लिट आणि आफ्टर स्प्लिट काय इफेक्ट होतो तर ते आपण या केसमध्ये जाणून घेणार आहोत. इथं मी आधी जसं बोललो की एक्स वाय झेड या कंपनीचे टोटल तुमच्याकडे 10 शेअर्स असतील आणि इथं कंपनीने जर 1/10 असा जर कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला म्हणजेच आता तुमच्याकडे या कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचं विभाजन 10 शेअरमध्ये होईल. तर बिफोर स्प्लिटमध्ये कंपनीचा जो आधी तुमच्याकडे जर 10 शेअर्स असतील तर आता आफ्टर स्प्लिट तुमच्याकडे 100 शेअर्स होऊन जातील, कारण इथं आता तुमच्या प्रत्येकी एका शेअरचं विभाजन 10 शेअर्समध्ये होणार आहे. त्याच्यामुळे इथं आधी तुमच्याकडे 10 शेअर्स होते तर आता ते 100 शेअर्स होऊन जातील. इथं काय होईल, आता स्टॉक स्प्लिट झाल्याने कंपनी जे काही फेस व्हॅल्यू आहे तर त्यामध्ये सुद्धा सुद्धा स्प्लिट होईल. बिफोर स्प्लिट 10 रुपये, तर आफ्टर स्प्लिट इथं 1 रुपये होऊन जाईल. इथं आता कंपनीचा जो स्टॉक आहे त्याची संख्या वाढेल. म्हणजेच आता इथं शेअरची संख्या वाढत गेलेली आहे, त्याच्यामुळे जे काही शेअर प्राइस आहे तर त्यामध्ये सुद्धा घट होईल. इथं बिफोर स्प्लिट आता समजा या कंपनीचा जो एक्स वाय झेड या कंपनीचा जो शेअर प्राइस आहे तर तो 100 रुपये होता. तर आफ्टर स्प्लिट यामध्ये डिवायडेड बाय 10 होऊन 10 रुपये होईल. समजा या कंपनीचा जो शेअर प्राइस आहे तर तो 1000 रुपये असेल बिफोर स्प्लिट, तर 1000 रुपये डिवायडेड बाय 10 होऊन आफ्टर स्प्लिट या कंपनीचा जो शेअर प्राइस आहे तर तो RS 100 रुपये होऊन जाईल. यामुळे होणार काय की हा जो शेअर प्राइस आहे तर तो अफोर्डेबल होईल रिटेल इन्व्हेस्टर्सना. त्यामुळे काय होईल की त्या कंपनीच्या पर्टिक्युलर कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये लिक्विडिटी वाढेल, स्टॉकमध्ये लिक्विडिटी वाढेल. यामुळे ही कंपनी म्हणजे एखादी पर्टिक्युलर कंपनी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघू जी काही स्टॉक स्प्लिटमध्ये खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर ते म्हणजे एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट. तर एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट काय असते तर ते आता आपण जाणून घेऊ. तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये T+2 असं ट्रान्झॅक्शन प्लस 2 डेज अशी एक प्रोसेस असते. या प्रोसेसचा अर्थ काय आहे की समजा एक्स वाय झेड या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही शेअर आज तुम्ही खरेदी केला, तर तो जो शेअर आहे तर तो तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये यायला टोटल 2 दिवस लागतात. ती खूप मोठी प्रोसेस असते. तर याला टोटल 2 दिवस लागतात. यासाठी जी काही कंपनी असते एक्स वाय झेड कंपनी, तर ती एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट अनाऊन्स करते. तर एक्स डेट कशासाठी, हे तुम्हाला नोटिफाय करते की तुम्हाला या कंपनीचा जो शेअर आहे तर तो त्या पर्टिक्युलर डेटच्या आधीच खरेदी करावं लागते. आणि जो रेकॉर्ड डेट आहे तर तो रेकॉर्ड डेट काय असतो, तर त्या पर्टिक्युलर रेकॉर्ड डेटला तुमचं नाव त्या कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असायला हवं. तर त्यामुळेच तुम्हाला जे काही
काही पर्टिक्युलर स्टॉक स्प्लिट असेल किंवा बोनस असेल किंवा जे काही डिव्हिडंड असेल तर त्याचा फायदा मिळतो. जर त्या पर्टिक्युलर रेकॉर्ड डेटवर तुमचं नाव त्या कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये नसेल तर तुम्हाला कशाचाही फायदा तिथं मिळणार नाही. आता या केसमध्ये, या स्टॉक स्प्लिटच्या केसमध्ये, जर कंपनीने समजा, इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे 1 ऑगस्ट 2022, कंपनीने इथं एक्स डेट डिक्लेअर केलेलं आहे 1 ऑगस्ट 2022 आणि रेकॉर्ड डेट आहे 2 ऑगस्ट 2022. तर तुम्हाला XYZ या कंपनीचं जे काही शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी करावे लागतील, म्हणजेच 30 जुलैच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर म्हणजेच 1 ऑगस्टवर खरेदी केलात किंवा एक्स डेट नंतर कधी खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याचा फायदे तुम्हाला मिळणार नाही. कारण जर समजा तुम्ही कंपनीच्या एक्स डेटवर जर तुम्ही शेअर खरेदी केलात 1 ऑगस्टला तर ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये यायला म्हणजे 2 दिवस लागतील आणि 3 ऑगस्टला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तो शेअर येईल. आणि त्यामुळे काय होईल की रेकॉर्ड डेटला म्हणजे 2 ऑगस्टला तुमचं नाव त्या कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये नसेल की त्यामुळे तुम्हाला त्या कंपनीने जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. तर यासाठी कंपनी अनाऊन्स करते एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट की जेणेकरून तुम्ही त्या पर्टिक्युलर कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी कराल आणि तुम्हाला त्यानंतर त्या कंपनीने जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा फायदा होईल. तर ही होती कंप्लीट प्रोसेस अबाउट हाऊ दिस स्टॉक स्प्लिट वर्क्स, म्हणजे स्टॉक स्प्लिट कसं वर्क करते हे पूर्ण कन्सेप्ट होती. जर तुम्हाला हे पर्टिक्युलर स्टॉक स्प्लिटची कन्सेप्ट कळालं नसेल तर परत एकदा रिवाइंड करून बघा, ते तुम्हाला परफेक्टली कळून जाईल. आणि जरी नसेल कळालं तरी कमेंट करा, आम्ही परत एकदा एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येऊ या पर्टिक्युलर स्टॉक स्प्लिटच्या कन्सेप्टवर. त्यानंतर पुढे वळू आपण, जे काही कंपन्यांनी आता स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊ. तर सर्वात पहिली कंपनी आहे टाटा स्टील लिमिटेड. ही कंपनी आयरन अँड स्टील सेक्टरमध्ये कार्यरत असून एक लार्ज कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,09,423 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर आहे 253.87 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 1534.60 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 827.10 रुपयांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 3.58चं. तर PB रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 0.88चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 24.72चं. त्यानंतर या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याची डिटेल्स आता आपण जाणून घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे 884 रुपयांच्या आसपासचा. कंपनीने इथे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा रेशो आहे 1:10, म्हणजेच जसं मी स्टॉक स्प्लिटच्या कन्सेप्टमध्ये बोललो की आता इथं प्रत्येकी कंपनीच्या एका शेअरचे विभाजन 10 शेअरमध्ये होईल. समजा या कंपनीचे टोटल तुमच्याकडे आधी 100 शेअर्स असतील तर त्या 100 शेअर्सचे विभाजन प्रत्येकी 10 शेअरमध्ये होऊन टोटल आता तुमच्याकडे 1000 शेअर्स होऊन जातील. इथं कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये घट होईल. इथे डिवायडेड बाय 10 होईल. समजा या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो एक्स डेटच्या आधीच म्हणजेच 28 जुलैच्या आधी जवळपास 900 रुपयांच्या आसपास येऊन थांबला तर एक्स डेट नंतर या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये डिवायडेड बाय 10 होऊन या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो एक्स डेट नंतर जवळपास 90 रुपयांच्या आसपास ट्रेड करेल. इथं कंपनीने एक्स डेट डिक्लेअर केलेले आहे 28 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 29 जुलै 2022. जसं मी आधी सांगितलं होतं की एक्स डेट म्हणजे काय असते. जर तुम्हाला या कंपनीने जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर किंवा एक्स डेट नंतर जर खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. रिमेंबर की एक्स डेटच्या आधीच तुम्हाला खरेदी करावे लागतील तरच तुम्हाला या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याचा फायदा होईल. अन्यथा जर तुम्ही एक्स डेटवर किंवा एक्स डेट नंतर जर खरेदी केलात तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचे तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे तुम्हाला शेअर स्प्लिट होऊन तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये शेअर होऊन जातील. इथं शेअर स्प्लिट केल्याने म्हणजे तुम्हाला ॲज अ इन्व्हेस्टर काय फायदा होतो की नंतर जशी कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करेल तर शेअरची संख्या जास्त झाल्याने तुम्हाला जास्त डिव्हिडंड भेटून जाईल. त्यानंतर दुसरी कंपनी आहे शांती एज्युकेशनल इनिशिएटिव्स लिमिटेड. ही कंपनी एज्युकेशन सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1633 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर आहे 0.50 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 1042 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 83 रुपयांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो 1999.81चं.
तर पी बी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 28.02चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 1.40चं. त्यानंतर या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर त्याची आता आपण डिटेल्स जाणून घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे जवळपास 1015 रुपयांच्या आसपासचा. कंपनीने येथे जे स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे, स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे, तर त्याचा रेशो आहे 1:10. जसं मी टाटा स्टीलबद्दल बोललो की आता इथं कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 10 शेअरमध्ये होईल. समजा या कंपनीचे टोटल तुमच्याकडे आधी 100 शेअर्स असतील तर विभाजन होऊन नंतर या कंपनीचे टोटल आता तुमच्याकडे 1000 शेअर्स होऊन जातील. इथं कंपनीच्या शेअरच्या संख्येत वाढ झाल्याने कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये सुद्धा घट होईल. कंपनीने येथे एक्स डेट डिक्लेअर केलेली आहे 21 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 22 जुलै 2022. इथं जसं मी आधीच्या कंपनीबाबत बोललो की जर तुम्हाला या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच म्हणजेच 21 जुलैच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर किंवा एक्स डेट नंतर कधी खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचे तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे तुम्हाला शेअर स्प्लिट होऊन तुम्हाला शेअर्स भेटून जातील. त्यानंतर पुढील कंपनी आहे रजनीश वेलनेस लिमिटेड. ही कंपनी फार्मा सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 612 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर आहे 3.73 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 245 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 9 रुपये 10 पैशांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 1569.13चं. तर PB रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 28.18चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 1.80चा. त्यानंतर कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर त्याचे डिटेल जाणून घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे 234 रुपयांच्या आसपासचा. कंपनीने इथे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा रेशो आहे 1:5 म्हणजेच आता इथं कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 5 शेअरमध्ये होईल. समजा या कंपनीचे आधी तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर त्या 100 शेअर्सचे विभाजन आता म्हणजे प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 5 मध्ये होऊन आधीचे 100 आणि स्प्लिट झाल्यानंतर तुमच्याकडे आता टोटल 500 शेअर्स इथं होऊन जातील. इथं कंपनीचे जे शेअर्स असे आहेत तर त्यामध्ये वाढ होऊन कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये घट होईल. आता इथं घट होताना समजा या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो एक्स डेटच्या आधी जवळपास 250 रुपयांच्या आसपास येऊन थांबला तर एक्स डेट नंतर या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये डिवायडेड बाय 5 होईल. कारण या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा रेशो 1:5 आहे. त्यामुळे या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर त्यामुळे त्यामध्ये डिवायडेड बाय 5 होईल आणि जी काही प्राईस असेल तर ती एक्स डेट नंतर ती पर्टिक्युलर कंपनीचा शेअर प्राईस त्या एक्स डेट नंतर ट्रेड करेल. त्यानंतर कंपनीने ते एक्स डेट डिक्लेअर केलेली आहे ती आहे 21 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 22 जुलै 2022. मित्रांनो या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच म्हणजेच 21 जुलै 2022च्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर किंवा एक्स डेट नंतर कधीही खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचे तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे तुम्हाला शेअर्स स्प्लिट होऊन भेटून जातील. त्यानंतर पुढील कंपनी आहे ऑन्टिक फिंझर लिमिटेड. ही कंपनी फायनान्स सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 15.74 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर आहे 0.13 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 35.10 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 4.37 रुपयांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 131.31चं. तर PB रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 3.41चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 2.60चं. त्यानंतर कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर त्याबद्दल आता आपण डिटेल जाणून घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे जवळपास 17 रुपयांच्या आसपासचा. कंपनीने ते स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याचा रेशो आहे 1:10. म्हणजे जसं मी आधी सांगितल्याबद्दल इथं कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 10 शेअरमध्ये होईल. समजा या कंपनीचे टोटल आधी तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर आता स्प्लिट नंतर या कंपनीचे टोटल तुमच्याकडे 1000 शेअर्स होऊन जातील. इथं कंपनीच्या शेअरच्या संख्येत वाढ झाल्याने कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये डिवायडेड बाय 10 होऊन कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये घट होईल.
कंपनीने इथे एक्स डेट डिक्लेअर केलेली आहे 21 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 22 जुलै 2022. मित्रांनो, या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे, जर हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेट म्हणजेच 21 जुलै 2022 वर किंवा एक्स डेट नंतर कधी खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचे तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे तुम्हाला शेअर स्प्लिट होऊन भेटून जातील. त्यानंतर पुढील कंपनी आहे हिंदुस्तान फूड्स लिमिटेड. ही कंपनी FMCG फूड्स सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4586 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजे अर्निंग पर शेअर आहे 22.13 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 2361.50 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 1643.65 रुपयांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 91.15चं. तर PB रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 14.76चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 16.20चं. त्यानंतर कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर त्याची डिटेल्स आता आपण पाहून घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे 2047 रुपयांच्या आसपासचा. तर कंपनीने इथे जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे तर त्याचा रेशो आहे 1:5. म्हणजेच इथं आता कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचे विभाजन 5 शेअरमध्ये होईल. इथं समजा या कंपनीचे आधी तुमच्याकडे 100 शेअर्स असतील तर आधीचे 100 आणि स्प्लिट झाल्यानंतर आता तुमच्याकडे टोटल 500 शेअर्स होऊन जातील. इथं शेअरच्या संख्येत वाढ झाल्याने कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये घट होईल. इथं समजा या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो एक्स डेटच्या आधी जवळपास 2000 रुपयांच्या आसपास येऊन थांबला. तर एक्स डेट नंतर या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये डिवायडेड बाय 5 होऊन या कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो 400 रुपयांच्या आसपास ट्रेड करेल. इथं कंपनीने एक्स डेट डिक्लेअर केलेले आहे 21 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 22 जुलै 2022. मित्रांनो, या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर म्हणजेच 21 जुलै 2022 वर किंवा एक्स डेट नंतर कधी खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेले आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचे तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे तुम्हाला स्टॉक स्प्लिट होऊन तुम्हाला शेअर्स भेटून जातील. त्यानंतर पुढची कंपनी आहे रेनेझन्स ग्लोबल लिमिटेड. ही कंपनी ज्वेलरी अँड वॉचेस सेक्टरमध्ये कार्यरत असून एक स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1196 कोटींचं. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. EPS म्हणजेच अर्निंग पर शेअर आहे 20.61 रुपयांचं. या कंपनीच्या शेअर प्राईसने 52 वीक हाय मारलेला होता 1090 रुपयांचा. तर 52 वीक लो मारलेला होता 542 रुपयांचा. PE रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 31.00चं. तर PB रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 2.25चं. ROE म्हणजेच रिटर्न ऑन इक्विटी आहे 7.25चं. त्यानंतर कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केले तर त्याबद्दल आता आपण माहिती घेऊ. तर कंपनीचा सध्याचा शेअर प्राईस चालू आहे जवळपास 670 रुपयांच्या आसपासचा. कंपनीने इथे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर त्याचा रेशो आहे 1:5. म्हणजेच इथं आता कंपनीच्या प्रत्येकी एका शेअरचं विभाजन 5 शेअर्समध्ये होईल. आणि आधीचे समजा जर तुमच्याकडे या कंपनीचे टोटल 100 शेअर्स असतील तर स्प्लिट होऊन या कंपनीचे आता तुमच्याकडे टोटल 500 शेअर्स होऊन जातील. जसं मी आधीच्या कंपन्यांबाबत बोललो की जसं या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होईल तर त्या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये डिवायडेड बाय 5 म्हणजेच या कंपनीच्या शेअर प्राईसमध्ये घट होईल की ज्यामुळे काय वाढेल की लिक्विडिटी वाढेल त्या कंपनीच्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये. इथं कंपनीने एक्स डेट डिक्लेअर केलेली आहे 19 जुलै 2022. तर रेकॉर्ड डेट आहे 20 जुलै 2022. मित्रांनो, या कंपनीने जे स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेलं आहे हे तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला या कंपनीचे जे शेअर्स आहेत तर ते एक्स डेटच्या आधीच खरेदी करावे लागतील. जर तुम्ही या कंपनीचे शेअर्स एक्स डेटवर किंवा एक्स डेट नंतर कधी खरेदी केलात तर कंपनीने नुकताच जो स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. जर तुम्ही एक्झिस्टिंग शेअर होल्डर असाल या कंपनीचं तर फक्त तुम्हाला शेअर होल्ड करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जितके शेअर्स असतील या कंपनीचे त्याप्रमाणे स्टॉक स्प्लिट होऊन तुम्हाला शेअर भेटून जातील. तर अशा या 6 कंपन्या होत्या की ज्या कंपन्याने नुकताच स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. स्टॉक स्प्लिट एखादी कंपनी करते का? कारण त्या पर्टिक्युलर कंपनीला त्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी वाढवायची असते त्याच्यामुळे. तसेच त्या कंपनीला असं वाटते की कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तर तो खूप महागडा झालेला आहे जो की अफोर्डेबल नसतो रिटेल इन्व्हेस्टर्सला. तर रिटेल इन्व्हेस्टरचं प्रवेश म्हणजे जे पार्टिसिपेंट वाढवण्यासाठी कंपनी स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करते. तर आजच्या या कंप्लीट व्हिडिओमध्ये आपण बोललो
स्टॉक स्प्लिट कन्सेप्टबद्दल, तसेच 6 कंपन्यांनी जे काही स्टॉक स्प्लिट केलेले आहे तर त्या कंपन्यांचे फायनान्शियल्स, तसेच ते स्टॉक स्प्लिटचं रेशो आणि एक्स डेट वगैरे आपण सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचं अनालिसिस करायचं असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून तुम्हाला मिळत असल्यास तेही तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्या व्हिडिओमध्ये आमच्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू नवीन स्टॉकचा अनालिसिस घेऊन किंवा नवीन कॉर्पोरेट ॲक्शनचा अपडेट घेऊन, जसे की स्टॉक स्प्लिट अपडेट किंवा डिव्हिडंड अपडेट किंवा बोनस शेअरचा अपडेट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.